हे सगळं जे काही होतंय मिसेस शास्त्री, का कुणास ठाऊक मला असं वाटतंय की कुठली तरी ताकद आपल्याला आपल्या मुख्य ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे बयोचा चेहरा मिसेस शास्त्री, तो चेहरा अजूनही काळाच्या पडद्याआड लपलेला आहे. आतापर्यंत पार्वतीची गोष्ट अगदी सुरळीत सुरू होती, पण जिथे बयोचा चॅप्टर आला तिथे ती अचानक का थांबली मिसेस शास्त्री? ॲज इफ कुठली तरी शक्ती मुद्दामच बयोला आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. अशी कुठलीही ताकद असली तरी मी आता तिला जुमानणार नाही डॉक्टर. वाईटाची ताकद असते तशी चांगल्याची सुद्धा असते, किंबहुना वाईटापेक्षा जास्त असते. बयोच्या काळ्या सावलीची ताकद असेल, पण तशीच पार्वतीच्या पावित्र्याची ताकदही होती आणि त्याचा काहीसा अंश माझ्यात आहे. आणि जर तो असेल तर आता ती ताकद वापरण्याची वेळ आलेली आहे. पार्वतीच्या गोष्टीत आता खंड पडणार नाही. सत्य कसंही असलं तरी आता माझी त्याच्याकडे पाठ फिरणार नाही डॉक्टर. फक्त आपण आज सुरुवात नको करूया मिसेस शास्त्री. आय नीड टू सी अ फ्रेंड ऑफ माइंड. त्याला गरज आहे माझी. सो इफ यू डोंट माइंड, नेक्स्ट सेशनला काहीच हरकत नाही डॉक्टर. ठीक आहे. द नेक्स्ट टाइम वी मीट आपण पुन्हा पार्वतीला भेटू आणि होपफुली बयोलाही. हॅलो, विक्रांत बोलतोय. बोल. तुला पोलीस स्टेशनला यावं लागेल. कशासाठी? काही प्रश्न विचारायचे, त्याची उत्तरं हवेत. मला तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ नाहीये. कायद्याचा मामला आहे. नाटकं केलीस, घरातून उचलून आणावं लागेल. विक्रांत, लिसन टू मी. मी सांगायचं काम केलं आहे. 11 वाजेपर्यंत जर तू पोलीस स्टेशनला पोहोचली नाहीस, 12 वाजता तुझ्या घराखाली पोलिसांची जीप उभी असेल. द चॉईस इज युअर्स. काय झालं? तुझे पाप निस्सरावी लागतायत मला. म्हणजे इन्स्पेक्टर भोसलेचा फोन होता. पोलीस स्टेशनला बोलवलंय. का? आता तिथे गेल्यावरच कळेल ना. एक सुचव तुम्हाला. काहीतरी मूर्खासारखं बोलणार असेल. बोल. येता जाता टपलीत मारायची काही गरज नाहीये तनिष्क. घशाला फार ताण देऊ नकोस. बोल. मी जाते. कुठे? पोलीस स्टेशनला. नाही, आपलं ठरलं होतं तनिष्का, जेव्हाही मला घराबाहेर जावं. जेव्हा तुला घराबाहेर जावंसं वाटेल तेव्हा नाही. जेव्हा मला असं वाटेल की तू घराबाहेर पडली पाहिजेस तेव्हाच. प्लीज जाऊ दे ना, प्लीज. हे सगळं माझ्या बाबतीत घडतंय ना, आणि तो माझ्या बाबतीत असता तुम्हाला विचारणार आहे सगळं. मी स्वतः जर तिथे असेल तर असं घुमवून सोडेन त्याला की त्याचं त्यालाच कळणार नाही कुठं फेकलो गेलं ते. प्लीज. मी आतापर्यंत अजिबात हट्ट केला नाहीये तुमच्याकडे. केला कधी? नाही ना. आज प्लीज प्लीज. त्यात धोका आहे सुलेखा. फार नाही, कोणाला कळणारही नाही. प्लीज प्लीज प्लीज. परत माझ्यासमोर हा शब्द उच्चारायचा नाही. माझा नावडता शब्द आहे तो. प्लीज हा शब्द माणसाच्या माथ्यावर दुबळेपणाचा शिक्का मारतो.
मग तर सर्वात आवडता शब्द असायला हवा तुमचा. समोरचा दुबळा आहे हे जेव्हा ठरतं तेव्हा तुमची ताकद सिद्ध होते. त्याच्या दुबळेपणावर तुम्ही ताकदवान ठरता, नाही का? प्लीज. मूर्ख असलीस तरी कधी कधी शहाणपणाच्या गोष्टी बोलून जातेस. प्लीज जाऊ. मला इतरही बरीच कामं आहेत इन्स्पेक्टर. तुमच्या समोर असं गुळाच्या गणपतीसारखं बसायला वेळ नाहीये माझ्याकडे. माहिती आहे मला. मला ओळखतेस का? कोण आहे हा? पांडुरंग चव्हाण. ओळखतेस का याला? अशा माणसाला मी ओळखत असेन असं वाटतं तुम्हाला इन्स्पेक्टर? कधीच पाहिलं नाहीस? नाही. यशवंतराव सरंजामेंनी तुझ्या मागे लावला होता याला. काय? त्यांनी माझ्यावर नजर ठेवायला माणूस ठेवला आणि हे तुम्ही मला वरतोंड करून सांगता इन्स्पेक्टर? हे बघ ताई. काय काय म्हणालात तुम्ही? ताई, मला माहिती आहे आपल्या दोघांमधलं नातं असं जगजाहीर करणे योग्य नाही. सोड ना, आता मुद्दा तो नाहीच आहे. बांडू कुठं आहे? काय केलंयस त्याचं? ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आले नाही इन्स्पेक्टर. धमकी देत आहे मला? वॉर्न करतोय. काही उपयोग आहे का त्याचा? मला माहिती आहे काहीही झालं तरी तू सुधारणार नाहीस. तरी सुद्धा मी पुन्हा पुन्हा तेच तेच करत असतो. म्हणतात ना, ब्लड इज थिकर देन वॉटर. जा, काम आहेत ना तुला? गो. येऊ का इन्स्पेक्टर? आई, आई, आई पाणी आण ना प्लीज. आई गं. हॅलो आजोबा. हां बाहुली, त्या दिवशी आपण बोलत असताना तू सुलेखाच्या मैत्रिणीचा उल्लेख केला होतास. काय नाव तिचं? मनीषा. हां मनीषा. पुण्यात असायची ना ती? हो आजोबा, सुलेखाच्या शाळेतल्या एका टीचरचीच मुलगी होती ती. बरं, आणि 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 काय? आणखीन काय माहिती आहे तुला तिच्याबद्दल? फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन माझ्याकडे काहीच नाही आजोबा. निखिल तिच्या आईला भेटून आला होता, पण फोनवर त्याने मला खूपच थोडी माहिती दिली. आणि आता इन्स्पेक्टर भोसले ते भेटून आले मनीषाच्या आईला. आजोबा, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मनीषाचा तिच्या वयाच्या 11व्या वर्षी स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला
आणि त्यावेळेला तिच्याबरोबर फक्त सुलेखा होती. आजोबा, तिच्या आईचं त्यावेळेला सुद्धा हे म्हणणं होतं आणि आजही आहे की मनीषाचा मृत्यू हा ॲक्सिडेंटल नाहीये. तिच्या मते सुलेखानेच तिला बुडवून. श्रीराम श्रीराम. त्या मुलीचा आणि सुलेखाचा जन्म एकाच दिवशी झाला होता ना? हो. बरं बाहुली, मला त्या इन्स्पेक्टर विक्रांत भोसलेंचा नंबर देशील का? मला बोलायचंय त्यांच्याशी. आजोबा, तुम्हाला त्यांच्याशी काय? माझं बोलणं झालं की कळवेनच तुला. नंबर देतेस ना? हां, घ्या ना लिहून. 1 मिनिट थांब, मी लिहून घेतो. सांग. 98211 98211. 1 मिनिट. 98211. पुढे. ठीक आहे. बाकी तू बरी आहेस ना ग? हो आजोबा. पण आजोबा तुम्ही बरं ठेवू का फोन? हां, हो. काळजी घ्या आजोबा. हो, तू ही काळजी घे हो स्वतःची. श्रीराम श्रीराम. दोन आठवडे होऊन गेलेत इन्स्पेक्टर. माझ्या बहिणीचा अजूनही काही पत्ता लागलेला नाहीये. आमचे प्रयत्न सुरू आहेत. या अशा ठेवणीतल्या उत्तरांनी माझं समाधान होणार असं वाटतंय का तुम्हाला? बिलीव्ह मी मिसेस शास्त्री. आय कांट. आधी मला माहिती नव्हतं, पण आता कळलंय. तो तुमचा शाळेपासूनचा मित्र आहे म्हणे. या गोष्टीचा एकेशी काही संबंध नाही मिसेस शास्त्री. यशवंतराव सरंजामेनी माझ्या बहिणीचं काय केलंय? तेच शोधतायत तुमच्या बहिणीला. आकाश पाताळ एक करून शोधतायत. तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. का? कारण माझ्याच सारखं त्यांचं सुद्धा हे मत आहे की बाळकृष्ण शास्त्रींच्या खुनाशी सुलेखाचा संबंध आहे. हे खोटं इन्स्पेक्टर. हे पहा तुम्ही. हे बघा, मला तुम्हाला या गोष्टी सांगायच्या नव्हत्या, पण आता ऐका. मिस्टर शास्त्रींना शेवटपर्यंत सुलेखावर कधीच विश्वास नव्हता. खोटं आहे. मरण्या अगोदर शेवटचा फोन त्यांनी मलाच केला होता. तुम्हाला काय संबंध तुमचा? आम्ही ओळखत होतो एकमेकांना. खोटं आहे. साफ खोटं. पुन्हा तेच. मला गरज काय तुमच्याशी खोटं बोलायची? आणि आपण असं मान्य केलं की तुम्ही जे काही बोलताय ते खरं आहे. काय वाकडं करू शकणार तुम्ही माझं किंवा सरंजामेंचं? त्यापेक्षा मी जे बोलतो. ओ ओ ओ आय सी. म्हणजे तुम्हाला असं सुचवायचंय तर. लिसन इन्स्पेक्टर, डोंट बी अंडर फॉल्स इम्प्रेशन. आय विल फाईट टिल द एंड. गुड, व्हेरी गुड. एकच प्रॉब्लेम आहे. विरुद्ध दिशेला तोंड करून उभे आहात तुम्ही. तुम्हाला परिस्थितीची संपूर्ण कल्पना आहे, पण तुम्हाला मान्य करायची नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा मिसेस शास्त्री, तुमची बहीण ह्या पृथ्वीवर कुठेही लपून बसली असेल ना,
तिला शोधून काढीन मी, कारण माझ्या मित्राच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. यू गेट इट? आपल्यात हे जे काय संभाषण झालंय ते पुन्हा एकदा कोर्टात ऐकायची तयारी ठेवा. बाय ऑल मीन्स. मिसेस शास्त्री, नमस्कार. मी तनिष्का. सुलेखा माझी शिष्य आहे. शिष्य? तुम्हाला सुलेखाने कदाचित सांगितलं असेल ना की ती माझ्याकडे योगा शिकायला येते. मलाही आज पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं. तुम्हाला? का? कोणाच ठाऊक, म्हणजे सुलेखाच्या संबंधित जेवढ्या व्यक्ती असतील त्या सगळ्यांनाच बोलवलं असेल ना. अशी कुठे गेली असेल सुलेखा? मिसेस शास्त्री, तुम्ही रडू नका प्लीज. सापडेल, सुलेखा नक्की सापडेल. हे इन्स्पेक्टर मला तसे बरे वाटले. विकला गेलाय तो यशवंतराव सरंजामेला. त्यांनीच काहीतरी बरं वाईट केलं असणार. काय काय म्हणाले तो तुम्हाला? लाजही वाटत नाही हो यांना. तिच्या निदानची व्यक्ती आता या जगात नाही, त्याला तरी गुंतवू नका म्हणू याच्यात. म्हणजे सॉरी. नाही मिसेस शास्त्री, तुम्हाला कल्पना नसेल कदाचित, पण सुलेखा मला खूप जवळची आहे. सगळ्या गोष्टी शेअर केल्या तिने माझ्याबरोबर. तिचं मोडलेलं लग्न, तिच्या आईची तिच्याशी असलेली वागणूक, काही लोकांनी केलेले आरोप. माफ करा, पण तुमच्या मिस्टरांबद्दल देखील. बाळचा तिच्याबद्दल गैरसमज झाला होता, पण नंतर तो मिटला होता. पण बाकी सगळं खोटं आहे हो. बाकी सगळं म्हणजे? तो इन्स्पेक्टर म्हणतो बाळनी शेवटचा फोन त्या इन्स्पेक्टरला केला होता. काय? जिजूंनी शेवटचा फोन